Welcome student. Today we will discuss the term covalent bond in this lecture in detail. We know that in case of a covalent bond, the chemical bond formed by the sharing of two valence electrons between the two atoms is called covalent bond. Last lecture we already studied with the help of a particular example. म्हणजे या ठिकाणी बघा दोन अणूमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे संधानामुळे जो रासायनिक बंध तयार होतो, द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द टू ॲटम इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे त्याला आपण सहसंयुज बंध असे म्हणतो. आता इथे या सहसंयुज बंधाविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आता इथे बघा की ही जी कन्सेप्ट आहे, ए कोव्हॅलंट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड क्लिअरली बाय ड्रॉइंग अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. म्हणजे इथे प्रामुख्याने इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर याच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्डचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते सविस्तरपणे इथे समजावून घ्यायचं आहे. आता इथे तुमच्या लक्षात येईल बघा की इथे जी मेथड दिलेली आहे, इन दिस मेथड ए सर्कल इज ड्रॉन अराउंड द ॲटॉमिक सिम्बॉल. बघा, ए सर्कल इज ड्रॉन अराउंड ए ॲटॉमिक symbol and each of the valence electrons is indicated by a dot or a cross. म्हणजे इथे या ठिकाणी प्रामुख्याने काय केलं जातं तर हा जो काही इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आहे यामध्ये अणूच्या संज्ञेभोवती त्या ठिकाणी वर्तुळ काढलं जातं आणि त्यात प्रत्येक संयोजा इलेक्ट्रॉन जो आहे तो ठिपक्याने किंवा फुलीने दर्शवला जातो. आपण इथे आकृतीच्या मदतीने त्याला व्यवस्थितपणे समजावून घेऊयात की सर्कल इज ड्रॉन अँड हिअर द सेकंड केस इज दॅट कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म बिटवीन द ॲटम इज इंडिकेटेड बाय शोईंग द सर्कल व्हेअर ॲज द ॲटॉमिक सिम्बॉल क्रॉसिंग इच अदर. म्हणजे इथे आकृतीमध्ये ती कन्सेप्ट आपल्या व्यवस्थितपणे लक्षात येते. मग आता इथे बघा तुम्ही आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा आणि ही कन्सेप्ट कशी या ठिकाणी दाखवली आहे ते समजावून घ्या. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल की द शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर शोन इन द ओव्हरलॅपिंग रिजन्स ऑफ द टू सर्कल्स बाय डॉट ऑर क्रॉस. म्हणजे या ठिकाणी बघा एका अणूने दुसऱ्या अणूबरोबर केलेला जो सहसंयुज बंध आहे तो दर्शवण्यासाठी दोन्ही अणूंच्या संज्ञाभोवतीची वर्तुळं इथे काय करतायत ती एकमेकांना छेदतायत. अशा पद्धतीने हे दर्शवलेलं आहे. द शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर शोन इन द ओव्हरलॅपिंग रिजन ऑफ द टू सर्कल्स बाय डॉट ऑर क्रॉस. आता इथे बघा पुढे आपण ह्या बाबी आणखी व्यवस्थितपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करू. द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर इज ऑल्सो ड्रॉन विदाऊट शोईंग द एजेस. आता वन पेअर ऑफ शेअर्ड, आता इथे तुम्हाला लक्षात येईल, थोडंसं मी याला पॉज करतो. बघा, वन पेअर ऑफ द शेअर्ड इलेक्ट्रॉन कन्स्टिट्यूट वन कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे आता इथे तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे की बघा छेदणाऱ्या वर्तुळाच्या भोवती परस्पर व्यापन झालेल्या भागामध्ये संधान केलेले इलेक्ट्रॉन ठिपका किंवा फुलीच्या सहाय्याने दर्शवतात, ते आपण बघितलं. त्या व्यतिरिक्त संधान केलेल्या इलेक्ट्रॉनची जी काही जोडी असते तर ती एक जोडी म्हणजे एक सहसंयुज बंध. आता इथे आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येते बघा की कोव्हॅलंट बॉन्ड इथे मेन्शन केलेला आहे आणि इथे काय केलंय तुम्हाला वर्तुळ न रेखाटता सुद्धा ठिपका संरचना या ठिकाणी काय करता येते आपल्याला काढता येते. म्हणजे इथे तुम्हाला दोन अणूच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या रेषेने सुद्धा सहसंयुज बंध काय करता येतोय दर्शवता येतोय. अशा प्रकारची ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट बघा म्हणजे आपल्याला असं म्हणू शकू आपण की कोव्हॅलंट बॉन्ड इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय स्मॉल लाईन. बघा आता कोव्हॅलंट बॉन्ड इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय स्मॉल लाईन.
joining the symbol of the two atom. The line structure is also called as the structural formula. म्हणजे या ठिकाणी याला आपण काय म्हणतो, रेषा संरचनेलाच प्रामुख्याने स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे रचनासूत्र असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि आपल्याला इथे ही जी कन्सेप्ट आहे ही आकृतीच्या मदतीने व्यवस्थितपणे काय करता येते, एक्सप्लेन करता येऊ शकते. तो आता इथे बघा आपण विद्यार्थी मित्रांनो आणखी याला व्यवस्थितपणे थोडंसं समजावण्याचा प्रयत्न करूयात इथे उदाहरणाच्या मदतीने. की इथे तुम्हाला दिसत असेल, लेट अस फर्स्ट लुक ॲट दी हायड्रोजन मॉलिक्यूल which is the simplest example of the molecule formed by covalent bonding. आता इथे आपण हायड्रोजन जो आहे म्हणजे सहसंयुज बंधाने तयार होणारा रेणूचा सगळ्यात साधं उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं तर ते हायड्रोजन रेणूचं आहे. आणि म्हणून आपण आता काय करू, त्याला या ठिकाणी समजावून घेऊ. मग आता इथे तुमच्या लक्षात येत असेल की हिअर वी नो दॅट हायड्रोजन हॅविंग द ॲटॉमिक नंबर 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1 आणि इन इट्स ॲटम कंटेन 1 इलेक्ट्रॉन इन K cell. सो it require one more electron to complete the K cell and attain the electronic configuration helium. म्हणजे आता तुमच्या लक्षात येत आहे की इथे या ठिकाणी काय आहे, एक इलेक्ट्रॉन जो आहे तो K शेलमध्ये आहे आणि याला नजीकचं हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणखी इट रिक्वायर्ड 1 more इलेक्ट्रॉन म्हणजे त्याला आणखी एकाची गरज आहे. आणि मग ही जी एकाची गरज आहे ती बघा आता कशा पद्धतीने भागवली जाते. इट रिक्वायर्ड 1 more इलेक्ट्रॉन टू कंप्लीट द नियर बाय हेलियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अँड सो इन दिस केस to meet this requirement, two hydrogen atoms share their electron with each other to form a H2 molecule, that is hydrogen molecule. आणि मग विद्यार्थी मित्रांनो इथे अशा प्रकारची ही गरज त्या ठिकाणी भागवण्यासाठी ते काय करतं, तर 2 हायड्रोजनचे अणू त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची काय करतात, शेअरिंग करतात. आणि शेअरिंग केल्यानंतर हायड्रोजन म्हणजे H2चा रेणू या ठिकाणी तयार होतो. अशा प्रकारे 2 हायड्रोजन अणूमध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग होऊन एक कोव्हॅलंट बॉन्ड या ठिकाणी काय होतो, तयार होतो. म्हणजेच आपण या ठिकाणी बघा आता स्टेटमेंट करू शकू, टू मीट दिस रिक्वायरमेंट मीन्स 1 कोव्हॅलंट बॉन्ड दॅट इज सिंगल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन द 2 हायड्रोजन ॲटम बाय शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन. इन दिस वे कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म. मग आता आणखी एक उदाहरण या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आहे. द ऑक्सिजन मॉलिक्यूल इज फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑक्सिजन ॲटम. म्हणजे आता इथे जसं आपण हायड्रोजनचं उदाहरण बघितलं तसं आता मी दुसरं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की बघा द ऑक्सिजन मॉलिक्यूल इज फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ. आता इथे ऑक्सिजन मॉलिक्यूलची फॉर्मेशन कशी होते बघा. द ऑक्सिजन मॉलिक्यूल इज फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑक्सिजन ॲटम अँड नियर बाय मीन्स बघा आता न्यूऑन मॉलिक्यूल इज फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 नायट्रोजन ॲटम. म्हणजे नायट्रोजन ॲटम इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ 2 नायट्रोजन ॲटम. म्हणजे जसं हायड्रोजन 2 हायड्रोजनचं कॉम्बिनेशन होतं, ऑक्सिजनमध्ये कॉम्बिनेशन होतं, तसंच या ठिकाणी नायट्रोजनमध्ये कॉम्बिनेशन होतं. आता मी तुम्हाला ऑक्सिजन या ठिकाणी कशा पद्धतीने तयार होतो ते दाखवतो. आता इथे नायट्रोजन पण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नायट्रोजन मॉलिक्यूल इज ऑल्सो फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 नायट्रोजन ॲटम. मग इथे पण आपल्याला ही कन्सेप्ट काय करता येते बघा. हे ओव्हरलॅपिंगमध्ये ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी शेअरिंग करतायत ते लक्षात येत आहे. म्हणजे 2 नायट्रोजन 2 हायड्रोजन किंवा 2 ऑक्सिजन एकमेकांबरोबर काय करतायत, शेअरिंग करतायत आणि हायड्रोजन मॉलिक्यूल, ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि नायट्रोजन मॉलिक्यूल या ठिकाणी काय होतोय, रिस्पेक्टिव्हली तयार होतो आहे. मग आता इथे बघा या पद्धतीने आपल्याला ह्या बाबी सविस्तर सांगता येतात. ऑन ड्रॉइंग द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ दीज 2 molecules it becomes clear that 2 oxygen atom
इन द O2 मॉलिक्यूल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्या इलेक्ट्रॉन क्रॉस आणि डॉट स्ट्रक्चरच्या मदतीने ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचे त्या ठिकाणी कशा पद्धतीने मॉलिक्युल्स तयार होत आहेत याविषयी व्यवस्थितपणे सांगता येऊ शकेल. यानंतर बघा, तुम्हाला ऑक्सिजनचं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन क्रॉस डॉट स्ट्रक्चर इथे दाखवलेलं आहे. नायट्रोजनचंही आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चर बघितलेलं आहे, तेही या ठिकाणी समोर आपल्याला दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे स्ट्रक्चर आहेत ते परीक्षेला काय केले जातात, विचारले जातात. राईट द क्रॉस अँड डॉट स्ट्रक्चर ऑफ द ऑक्सिजन ॲज वेल ॲज नायट्रोजन एक्सेट्राज. आता इथे बघा तुम्ही, यू हॅव लर्न अबाउट द ऑकरन्स, प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ द मिथेन मॉलिक्यूल इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आता आपण या ठिकाणी मिथेन मॉलिक्यूलच्या संदर्भामध्ये त्याचं ऑकरन्स, प्रॉपर्टीज आणि युजेस हे देखील कोव्हॅलंट बॉन्ड या ठिकाणी काय केले जातात, त्याच्या मदतीने मिथेनचा मॉलिक्यूल तयार होतो. आणि त्याचं ऑकरन्स, प्रॉपर्टीज आणि युजेस हे जे आहेत ते आपण मागील पाठामध्ये सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. आता इथे आपल्याला या ठिकाणी बघा, मिथेनचं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येत असेल की जस्ट नाऊ वी सॉ दॅट द कार्बन ॲटम फॉर्म्स 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स युजिंग द 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे आपल्याला इथे फक्त आपण त्याची सविस्तर स्टडी केलेली आहे, पण इथे आपल्याला काय करायचं आहे तर कशा पद्धतीने हा मिथेनचा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे एक कार्बन 4 हायड्रोजन बरोबर कशा प्रकारे शेअरिंग करून त्या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन करतो आणि कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, याविषयी आपल्याला या आकृतीच्या मदतीने व्यवस्थित स्पष्टपणे ही कन्सेप्ट पण काय करता येऊ शकते तर समजावून घेता येऊ शकते. बघा, इथे ती रचना तुम्हाला लगेचच लक्षात येऊ शकेल की कॉन्फिगरेशन ऑफ द नियर बाय नोबेल गॅस न्यूऑन अँड ऑब्टेन द स्टॅबिलिटी. अशा पद्धतीने हे या ठिकाणी शक्य आहे. आणि मग इथे तुम्हाला त्याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी काय केलेल्या आहेत, आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत. सो बघा, आता टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ कार्बन कंपाऊंड्स व्हेरियस टाईप्स ऑफ द मॉलिक्युलर मॉडेल्स आर यूज. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण या ठिकाणी काय करतो, मॉलिक्युलर मॉडेल जे आहेत ते यूज करून हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला व्यवस्थितपणे या ठिकाणी सांगता येतं. मग आपण आता इथे बघा, त्या संदर्भामध्ये हे जे मॉडेल वापरतात तर इथे तुम्हाला बॉल अँड स्टिक मॉडेल आणि दुसरं या ठिकाणी मेन्शन केलेलं बघा, स्पेस फिलिंग मॉडेल. द फिगर शोज बॉल अँड स्टिक मॉडेल अँड द स्पेस फिलिंग मॉडेल ऑफ द मिथेन मॉलिक्यूल. म्हणजे आपल्याला यामध्ये बघा, मिथेन मॉलिक्यूलचं या मॉडेलच्या मदतीने कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दाखवता येऊ शकतं याविषयी आपल्याला काय केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि या आकृतीच्या मदतीने आपल्याला ते अतिशय व्यवस्थितपणे काय करता येतं, समजावून घेता येतं. तर ही गोष्ट या आकृतीमुळे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. आता आणखी इथे बघा, आपल्याला काही या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात की जे आपल्याला आपल्या ब्रेनसाठी एक प्रकारे चॅलेंजिंग अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात, त्यावरती आपण थोडीशी चर्चा करू. मग आता यामध्ये बघा, तुम्हाला ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17. वी नो दॅट. व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स सेल ऑफ द क्लोरीन असं म्हटलेलं आहे. म्हणजे क्लोरीनचा अणुअंक आपल्याला माहिती आहे. बघा, आता इथे तुम्हाला दिसत असेल की तो 17 आहे. म्हणजे इथे तुम्हाला त्याच्या संयोजा कवचामधल्या इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल. मग आता इथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण स्टडी केलेलं आहे. वी नो दॅट ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17 and therefore its electronic configuration is 287. Means in case of the K shell 2 electron are there, in case of the L shell 8 electron are there, and in case of the M shell 7 electron are there. Means here we can say that easily in case of the valence electron in case of the valence cell
देअर आर 7 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. अशा प्रकारे आपल्याला सांगता येऊ शकेल की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 7 असल्यामुळे व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतील. लास्ट सेल दॅट इज अ व्हॅलन्स सेल हॅव्हिंग 7 इलेक्ट्रॉन्स इन केस ऑफ द क्लोरीन. त्यानंतर आता इथे बघा दुसरा आपल्याला क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन इज Cl2. देन द ड्रॉ इट्स इलेक्ट्रॉनिक डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर दॅट इज इलेक्ट्रॉन डॉट अँड लाईन स्ट्रक्चर ऑफ द क्लोरीन मॉलिक्यूल. आता आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे, मग या ठिकाणी आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर इथे व्यवस्थितपणे काय करायचं आहे, समजावून घ्यायचं आहे. मग आता इथे तुम्हाला बघा लक्षात येईल की इथे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवलेलं आहे आणि इलेक्ट्रॉन लाईन स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. मग इथे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर अँड लाईन स्ट्रक्चर ऑफ ए क्लोरीन मॉलिक्यूल शुड बी ड्रॉन इन दिस वे. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो या आकृतीचं व्यवस्थितपणे निरीक्षण करा. तर इथे तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रॉन लाईन स्ट्रक्चर, तर हे दोन्ही स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करावे लागतात, हे स्ट्रक्चर काढावे लागतात. की ऑलरेडी आपण ह्या स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये मागच्या टॉपिकमध्ये सविस्तरपणे हे स्ट्रक्चर कशा प्रकारे काढतात याविषयी आपण समजून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आणखी आपल्याला थर्ड क्वेश्चन या ठिकाणी विचारलेलं आहे बघा. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O. देन ड्रॉ इलेक्ट्रॉन डॉट अँड लाईन स्ट्रक्चर फॉर दिस ट्राय ॲटॉमिक मॉलिक्यूल. म्हणजे या ठिकाणी पाण्याचं रेणूसूत्र H2O आहे आणि या त्रिअणुरेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि रेषा संरचना आपल्याला या ठिकाणी काय करायची, काढायची. म्हणजे सेम हा पण क्वेश्चन कसा आहे की मागच्या प्रमाणेच या ठिकाणी तो आहे. आपण याची आकृती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, त्याचं निरीक्षण व्यवस्थित करा आणि या मदतीने तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर काढता येऊ शकतं याविषयी त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. त्या आकृतीला ऑब्झर्व करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे बघा ही आकृती जी आहे, यू कॅन ड्रॉ इलेक्ट्रॉन डॉट अँड द लाईन स्ट्रक्चर फॉर वॉटर इन सच अ वे असं म्हटलंय. म्हणजे इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल, तर वॉटरचं जे आहे ते लाईन स्ट्रक्चर राईटला मी दाखवलेलं आहे आणि लेफ्टला जे दाखवलेलं आहे तर ते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. तर त्याचं निरीक्षण करा आणि या निरीक्षणाप्रमाणे तुम्ही काय करा, हे स्ट्रक्चर काढण्याचा व्यवस्थितपणे प्रयत्न करा. आता त्यानंतर आणखी बघा, आता हे सगळे स्ट्रक्चर आपल्याला समजावून घ्यायचे. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अमोनिया इज NH3. ऑल्सो देन ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट अँड लाईन स्ट्रक्चर. मग आता मी तुम्हाला अमोनियाचं पण स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवतो बघा. म्हणजे मी तुम्हाला बरेच स्ट्रक्चर म्हणजे लाईन स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या ठिकाणी मी काय केलेले आहेत तुम्हाला दाखवलेले आहेत. तर आता ती पण रचना व्यवस्थितपणे समजावून घ्या की हिअर आर द इलेक्ट्रॉन डॉट अँड लाईन स्ट्रक्चर फॉर द अमोनिया मॉलिक्यूल आर mentioned in the above figure. So observe this figure carefully and then try to draw the electron dot structure as well as electron line structure. म्हणजे तुम्ही या आकृतीचं पण निरीक्षण करा आणि अमोनियाचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रॉन लाईन स्ट्रक्चर व्यवस्थितपणे काढण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने हे वेगवेगळे स्ट्रक्चर या ठिकाणी आपण काय केलेले आहेत, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही देखील हे सर्व स्ट्रक्चर व्यवस्थितपणे समजावून घेऊन त्या ठिकाणी ते काढण्याचा अतिशय व्यवस्थितपणे प्रयत्न करा. आता इथे बघा, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड इज CO2. देन ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता इथे CO2चं स्ट्रक्चर कसं काढतात ते पण स्ट्रक्चर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तर हे मी दाखवलेले सर्व स्ट्रक्चर जे आहेत ते सर्व स्ट्रक्चर विद्यार्थी मित्रांनो अतिशय व्यवस्थित तुम्ही पाहून त्याचं निरीक्षण करून
तुम्ही ते व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता इथे पण मी काय केलेलं आहे बघा, की राईटला आणि लेफ्टला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लेफ्टला दाखवलेलं आहे कार्बन डायऑक्साईडचं, आणि राईटला तुम्हाला लाईन स्ट्रक्चर दिसतंय बघा, सी आणि दोन बाजूला इकडे ऑक्सिजन म्हणजे CO2. तर हे पण काय केलेलं आहे, अशा पद्धतीने आपण हे स्ट्रक्चर तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे विविध स्ट्रक्चर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा व्यवस्थितपणे प्रयत्न करतो आहे. या सर्व स्ट्रक्चरला व्यवस्थितपणे तुम्ही ऑब्झर्व करा, आणि परीक्षेला हे स्ट्रक्चर तुम्हाला नेहमी विचारतात, त्यामुळे प्रॅक्टिस करा. तुम्हाला प्रत्येकाला हे स्ट्रक्चर काय करता येतील, व्यवस्थितपणे काढता येतील. बघा इथे यांच्यामधली बॉन्डिंग पण दाखवलेली आहे. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इज S8 इन विच 8 सल्फर ॲटम आर बॉन्डेड टू इच अदर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सल्फरचं पण कशा प्रकारचं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे ते पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर या ठिकाणी या लेक्चरमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. सो बघा आता विद्यार्थी मित्रांनो, की हियर वी सॉ दॅट कार्बन ॲटम लाईक सम अदर ॲटम share the valence electron to form a covalent bond, and we know that the carbon is a versatile element. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलं की कार्बन जो आहे like some other atom share the valence electron to form a covalent bond. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्बन ॲटम ज्या पद्धतीने असतो तसे इतरही काही त्या ठिकाणी काय असतात, की सम अदर ॲटम्स विच शेअर द बॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म ए कोव्हॅलंट बॉन्ड. आणि म्हणून मग आता या ठिकाणी बघा, की आपल्याला कार्बनच्या संदर्भामध्ये स्टडी करत असताना आपण नेहमी म्हणतो की कार्बन इज ए वर्साटाईल इलेमेंट. मग आता या ठिकाणी कार्बन हा जो आहे तो वर्साटाईल इलेमेंट आहे. आता वर्साटाईल इलेमेंट कुणाला म्हणतात, तर एक आगळं वेगळं मूलद्रव्य. कार्बन हे जे आहे ते काय आहे, एक आगळं वेगळं मूलद्रव्य या ठिकाणी आहे. आणि म्हणून आता आपण या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये की हे जे कार्बन आहे, द कार्बन इज अ डिफरंट दॅन द अदर एलिमेंट. सो द नंबर ऑफ कंपाऊंड्स फॉर्म फ्रॉम द कार्बन इज एक्स्ट्रीमली लार्ज. हे जे कार्बन आहे यांच्यापासून जी कंपाऊंडची फॉर्मेशन होते ती एक्स्ट्रीमली खूप लार्ज आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि शिवाय कार्बन इज अ डिफरंट दॅन अदर एलिमेंट्स. कार्बन हा जो आहे तो काय आहे, इतर मूलद्रव्यांपेक्षा खूप वेगळा आहे. तर याचं जे वेगळंपण आहे, कार्बन इज ए वर्साटाईल एलिमेंट, हे कशा प्रकारचं आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सविस्तरपणे समजावून घेणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बहुतांशी वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण आपण आज जे जे वेगवेगळे स्ट्रक्चर बघितले त्या सर्व स्ट्रक्चरचा व्यवस्थितपणे निरीक्षण करून तो काढण्याचे प्रयत्न करावेत, म्हणजे तुम्हाला परीक्षेला कोणतीही अडचण येणार नाही. या ठिकाणी आपण इथे थांबूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये मी कार्बन हा वर्साटाईल एलिमेंट म्हणजे एक आगळं वेगळं मूलद्रव्य कसं आहे याविषयी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सविस्तरपणे चर्चा करूयात. तर पुनश्च या लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम ऑल ऑफ यू. या ठिकाणी मी थांबतो.